हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आरती व्लॉगमध्ये। आज मी तुम्हाला दाखवणार आहे म्हैसूर बर्फी। त्यासाठी लागणारे साहित्य आहे, 1 वाटी बेसन घेतलं आहे। जी वाटी बेसन घेतलं आहे मी त्याच वाटीचं मेजरमेंट घ्यायचं आपल्याला सगळ्यासाठी। आता मी 1 चमचा त्यात मैदा घेणार आहे। आता मी हे मिश्रण मिक्स करून घेते। व्यवस्थित असं हे मिश्रण मिक्स करायचं। आता आपण पाकाची तयारी करूया। कढई घेतली आहे, कढईमध्ये ज्या वाटीमध्ये मी बेसन घेतलेलं आहे त्याच वाटीचं मेजरमेंट घ्यायचं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये 3 वाटी साखर घेणार आहे। आता आपण 3 वाटी साखर घेतली। आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकूया, त्याचं अर्ध पाणी टाकायचं, 1.5 वाटी पाणी टाकून घ्यायचं। आता आपण पाक बनवायला ठेवून देऊया। आता मी तेल घेते, त्याच वाटीचं मापाने आपण 3 वाटी तेल घ्यायचं आहे। आता मी हे 3 वाटी तेल घेते। बघा, फुल वाटी घेतली आहे मी तेलाची। अशी 3 वाटी आपल्याला घ्यायची आहेत। आता मी 3 वाटी काढून घेते। आता आपले तेल झालं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये साजूक तूप टाकणार आहे, 2 चमचे, छोटे 2 चमचे। मी हा मोठा चमचा घेतला आहे म्हणून मी थोडं थोडं करून हे 2 चमचे टाकले। नाहीतर हा एवढा साईजचा तुम्ही चमचा घ्याल तर 1 चमचा बस होऊन जाईल। आता आपण हे काढून घेऊया आणि हे पण आपण गरम करायला ठेवून देऊया। आता आपण पाक बघूया। पाक बघा, होतोय आपला पाक। आणि एका साईडला मी तेल पण गरम करत ठेवलं आहे, कारण आपल्या तेलाचं पण आता काम आहे। बघा, मी तेल ठेवलं आहे, तूप टाकलेलं, वितळलं आहे तूप। आता आपल्याला जे तेल गरम केलं आहे त्यातले 3 ते 4 चमचे हे बेसन आणि मैद्याचं पीठ आहे त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून त्याचं पातळ असं बॅटर करायचं। एकदम पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही, मीडियम असं बॅटर करून घेऊया आपण ह्याचं। आता बघा, मी हे बॅटर करून घेतलं आहे। आता आपण परत पाक बघूया। बघूया 1 तारी झालं आहे काय। अजून तर नाही झालं आहे, आपण अजून 5 मिनटं ठेवूया याला। आता आपण चेक करून घेऊया। बघा, आता ह्याच्यात 1 तारी पाक होतो आहे। आता आपण ह्याच्यामध्ये खायचा रंग टाकूया, 1 चिमूटभर खायचा रंग टाकायचं। मिक्स केलं, आता याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये बेसनचं बॅटर टाकून घेऊया। सगळं असं बेसनचं बॅटर आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि ह्याच्यानंतर गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आहे, कारण गॅस फास्ट ठेवला तर हे खाली लागू शकतं, म्हणून गॅस लो ठेवायचा आहे। आणि आता आपण ह्याला हलवायला चालू करूया। आता आपल्याला कंटिन्यूस ह्याला हलवायचं आहे। आता हे बघा, ह्याला बबल्स येत आहेत। आता आपण ह्याला हलवायचं। आता ह्याच्यामध्ये आपण 1-1 चमचा करून तेल घालायचं, तेल घालत राहायचं आणि ह्याला व्यवस्थित हलवत राहायचं। ही प्रक्रिया आपल्याला कमीत कमी 3 ते 4 वेळा करायची आहे। आपलं जेवढं तेल घेतलं आहे ते सगळं ह्याच्यामध्ये टाकायचं आहे, पण 1-1 चमचा करून टाकायचं, एकदम नाही टाकायचं। बघा, मी आता टाकते। बघा, टाकल्यावर ना ह्याला जाळी येते, बघा अशी जाळी येते। आपण व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित हलवायचं। बघा, आणि हे बॅटर पण फुगतं जरा।
सतत हलवत राहायचं आहे पण ह्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. बघा कसं हे बॅटर झालं, एकदम फ्लफी झालं आहे. व्यवस्थित असं हे बॅटर झालं आहे. बघा आता हे आस्ते आस्ते फुगतं आहे. आता ही प्रक्रिया चालू आहे. त्यामध्येच मी एक डबा घेतला आहे. तुमच्याकडे कंटेनर असेल या कुठचा छोटा डबा असेल तो घ्या, त्याला तेल लावून घ्या. कारण आता हे बॅटर झाल्यानंतर आपल्याला लगेच त्या डब्यात काढायचं आहे. हे ठेवू शकत नाही, हे पटकन कडक होऊ शकतो. म्हणून हे आपण डबा घ्या या काय तुम्हाला वाटेल ते घेऊ शकता तुम्ही. त्याला ऑइल लावून ठेवा. आता बघा हे बॅटर झालं आहे. आता मी जेवढं तेल आहे ते टाकून घेते आणि व्यवस्थित हलवून घेते. बघा फ्लफी झालं आहे एकदम बॅटर. आता मी जे उरलेलं तेल आहे ते पण ह्याच्यात टाकून घेते. व्यवस्थित असं टाकून घेते आणि आता आपलं हे बॅटर हलवून घेऊया आणि मी डब्यात काढून घेते याला. बघा मी हे डब्यात काढलं आहे, ह्याला व्यवस्थित सेट केलं आहे. आता 5 मिनटं आपण ठेवूया. त्यानंतर आपण हे जे तुकडे करून घेऊया छोटे छोटे. आता आपण ह्याला कट करून घेऊया. बघूया आधी हे थंड झालं आहे काय. आता मी बघा 5 मिनटं झालेली आहेत, चेक करते. थंड झालं आहे, हलकं थंड झालं आहे हे. आता मी हे जे छोटे छोटे कट्स करून घेते. आता मी कट्स करते छोटे. तुमच्या हिशोबाने तुम्हाला त्रिकोणी करायचे त्रिकोणी करा, चौकोनी करायचे चौकोनी, जसं वाटेल तसं तुम्ही करू शकता. बघा मी चौकोनी करते, थोडे मोठेच ठेवते, एकदम बारीक नाही करत मी. आता मी हे कट करून घेते. कट करून आपण परत ह्याला 10 मिनटं ठेवायचं आहे, कारण हे गरम आहे अजून. पण थंड झालं आपण हे इझिली काढू शकतो. आता मी कट करून 10 मिनटं ठेवते. आता बघा हे बघा बर्फी तयार झाली आपली आणि इझिली निघते आणि एवढी सॉफ्ट आहे की तोंडात घालाल तर लगेच विरघळून जाईल. आणि मी तुम्हाला तोडून पण दाखवते, एकदम मऊसूद आहे. आता मी हे सगळे काढून घेते. मस्त अशी निघते बघा. आणि याला जाळी पण आली, बघू शकता तुम्ही. हलकी हलकी याला जाळी आली. तुम्ही असंच बॅटर टाकून ठेवून दिलं तर ह्याला जाळ्या येतील व्यवस्थित. पण मी ह्याला दाबलं आहे कारण आपल्याला ह्याला बर्फी करायची होती, म्हणून मी तसं केलं आहे. आणि बघा हे एकदम क्रिस्पी झाले आणि खायला खूप छान लागतात. तुम्ही एकदा नक्की करून बघा. अगर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. बाय बाय.